वातावरण पाहून घ्या. सूर्यनारायण मस्त निघले. वातावरण एकदम ढगाळ आहे. हाय सगळ्यांना, शुभ सकाळ. कशा आहात तुम्ही? मी चांगली आहे. आशा करतो की तुम्ही बी चांगले असाल. तर आज सकाळचं वातावरण ना असं ढगाळ वातावरण आहे. मला हे नाही समजू राहिलं की गोधड्या खाली न्यावा का वरच ठेवा. पण आता 2-3 दिवस झाले पाणी असं चकूच राहिलं. काही आभाळ येते, काही ढगाळ वातावरण सुटते, काही हवा सुटते, तर काही वारं सुटते. म्हणजे एकच आहे ते सगळं. पण आता गोधड्या खाली नेवा का काय, मी मार राहिली गोधड्याच्या भोवती अशा चक्रा इकडे तिकडे. कारण का वर ठेवल्या तर सकाळीच वातावरण आहे पावसाचं, आणि खाली नेल्या तर संध्याकाळी डबल आणावं लागतात. हे अचानक मी सराशी गोंधळे लावा सकाळी. पण आता एक निर्णय तर घ्यावाच लागेल. आता एक निर्णय असा घेतो मी का गोधड्या ठेवतो वरच ना. आता दिवस आहे, रात्र तर नाही. पाणी पाऊस आलं तर मग नेता येतात खाली भरकान. संध्याकाळचं तर मग पायताच येते. पण सध्याच्या ठेवतो मी आता वरच. मग एवढा गोधडा घेतो काढून आणि खाली जाऊन आता काय काम आहे काय नाही दाखवतोच मी तुम्हाला. व्हिडिओ कंटिन्यू करा. आता खाली येऊन तर काही काम दिसून नाही राहिले मला. चालो तुमचा फोटो कायला काढतो हो मी मलाच फोटो काढून राहिली. आणि सकाळीच भरली इकडे मीटिंग थंडगार हवेची. मी बी आली मीटिंगमध्ये बसाले. पण मी मीटिंगमध्ये बसाले नाही आली. मी आली दात घासाले. मी हाव ना, एवढी मोठी झुडपं काय काढा लागतात. वृक्ष म्हणा सध्या हे बुरायला तिकडे बकरी तिला काढला होते असं अलग अलग काही दाखवलं. हे गाड्या आमच्या घरी ते बिल्डिंग ते बाया म्हणा गुण सुरायल्या. आमच्या घरातच आहे अलग अलग दाखवल्या. सुरायले गल्ली काय दाखवावं लागते. ते माद्राशीला दाखव. अरे तिकडे माद्राशीला इकडे तुम्ही का मला तो कोचरा समजले का? हो सगळं तसं करता का? कालही अशीच बसली होती मी. काल तुम्हाला सांगितलं होतं मीटिंगमध्ये बसली, तर बसलीच नव्हती. तर दात घासत होती निंबाच्या काडीनं. आणि लय भारी वाटलं सकाळी सकाळी निंबाच्या काडीनं दात घासून, म्हणून आजही आली मी. विशाल अर्ची आवाज देते. अर्चना तू काऊन ये नसते, धंदे करत राहतो. हा एवढी मोठी हवा आहे उन्हाळ्याचा, लागली जर आग तर कोण्या भात जाते. लई नाही जाते टायमावर. नी रागून धंदे करत राहते तू. म्हणता की मला काय माहित. मग लवकर वय करता आवाजही अटकू राहिला. आई संग जायचं आहे बाहेर. बाहेर म्हणजे गावातच जायचं आहे. लाडक्या बहिणीचे पैसे काढायला. आता आईले एकटी काही जात नाही कधी, मलाच घेऊन जाते संग. आणि मला संध्याकाळचा टाईम भेटत नाही. कालपासून तिचा नादा होता की चाल म्हणून मा संग. पण मला काही टाईम भेटत नाही संध्याकाळचा. कामं असतात तर मग म्हटलं जाऊ सकाळी. सकाळी जराशे कामाची ढीढाल असते. तर मग आता आईला घेऊन चाललो आईच्या लाडक्या बहिणीचे पैसे काढायला. तयारी करून बसली मी होती लिंबाखाली. आणि आईनं तर तुम्हाला माहीतच आहे पेटून दिलं होतं. नसते कामं करत राहिले. हवा एवढी आहे का आता तुम्ही पाहिलीच किती हवा सुट राहिली. ते अशी थंडीगार नेहमी एकदम हालू राहिला, खलखल हालू राहिला असा. आता काही तयारी होती चीन काही नाही. मला असं पाहिजे पटकन काम. पण हिचं काही पटकन कामच नसते. किती वाकोडची बसला होती या बाईचं काय चालू आहे काय माहीत घरात. आता तर घरात गेली.
भल्लाच रई लावणं चालते हिचा. नांद्याचा पांढरा तर अशी लावते काढलंय. चाललं बाई आहे चालतं का? मग काय करू राहिली घरात? ते आधार कार्ड पैसे नाही कसे निघतील आपले पैसे. दरवाजा गेल्यावर बकरे येतील तुझ्या. एवढा लवकर नाही येत बकऱ्या. चल पटकन. इकडे माझे सगळे काम राहिले आणि चाललं तिचं घरातच रई लावणं. पाणी प्यायची गोष्ट करू राहिली. माझ्या चहा राहिला अजून प्यायचा. तुला पाणी प्यायचं आहे सांगा आता. तिकडे का आपल्याला घंटे मोडतात का? जाणार नाही आहे ना. केले की पाहिजे किती पैसे असतात. ती शेंडी दाब बिचोड्याची. चालली शेंडी घेऊन. मागून ते तोंड दिसते असं चालली शेंडी पुढे. चला निघलो आम्ही गाव दर्शन करायला. आज पोहोचलो शिवाजी चौकात. पण सेतूही बंद आहे आणि इकडून तिकडून काढायचं ना ते बी बंद आहे. चाललो मग घरी. जसं आलं तसं घरी वापस रिटर्न. आणि आमच्या इथे घाई इतकी होती पैसे काढायची का काय करते काय माहीत. पैसे काढून वाजता गेलतो. याले जायले 9 वाजले आणि तर ती जाऊ नाही बंद. वा रे वा. चालशील का संध्याकाळी? मग गावातून आलो डायरेक्ट चहाच ठेवला होता. मी म्हटलं 5 मिनिटाचं काम येऊन जाणं. पण तिकडूनही वापस आलो तर मूड ऑफ झाला आता. आज काही पोळ्या नाही टाकावं लागत. पोळी आहे रात्रीचीच एक फुलका. मग आता मस्त गोबीची भाजी करून घेतो. गोबीचं बेसन. आता स्वयंपाक नाही करावं लागत तर 1 नंबर गोबीचं बेसन बनवतात. कारण का त्याला लय फिरवत बसावं लागते ना त्याच्यानं. आज फक्त एकच काम गोबीचं बेसन बनवायचं. रात्री काही भाजी केली नव्हती म्हणून आता भाजी बनवणं पडली. आणि आता बनवली की संध्याकाळी बनवायचं काम नाही भाजी. रात्री मग केलं असंच भागभूक. तिकडल्या खटल्यातली भाजी आली होती. तिकडे होतं मटण तर तेवढ्यात माय भागून गेलं. तर मग रात्री भाजीच नाही बनवली. चला मग आता चहा पिऊन घेतो आणि करून घेतो एवढी पत्ता गोबी. पुरा टाइम मी आज फक्त बेसन करायचाच गमावला. भाजी केली तरी तेवढेच भांडे आणि सगळा स्वयंपाकही केला तरी तेवढेच भांडे. 1 नंबर बेसन झालं पत्ता गोबीचं. काढून घेतो आता. भांडायचा गराळा तर पाऊस राहिले तुम्ही पसारा. कुठे जरासं बाहेर जायचं असलं का एवढी गडबड होते. जीवाच्या भोवती मारल्या का काय. तिकडे गेलो तिकडे काम पूर्ण नाही झालं. आणि आता संध्याकाळी जावा तर संध्याकाळी टाइम नाही भेटत जायला. आता तुझा पोरा सांगत अजून संध्याकाळी गाडीवर बसून ना बोल का ना जातात का गाडी मारसाठी. पण मी बघून पण जावा मस्त. आणि आमच्या आईचं काही नाही दाखवतो मी तुम्हाला. हा बेसनाचा डबा नाही. एक तर हे घर धुता येत नाही. एक तर कांदे ठेवले काल पसरून घरात. कांदे नको करू ते आता. उसच पाणी नाही मग तू दांगडो कर ना घरात. हे काहीच कचरा नाही याच्यात. नाही बाकी पिठ्ठी नाही येत त्या. नाकणं फक्त तिने सगळं काढायचं यातलं.